भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाल येथे 5 दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्त दत्त पॅटर्नची माहिती व अनुभव सांगण्यासाठी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। यामध्ये गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपड मुक्तीसाठीचे फायदे, त्याची यशोगाथा सांगून राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळालेल्या अनुदानासंदर्भातील सविस्तर माहिती दिली। जलसंपदा अधिकाऱ्यांना गणपतराव पाटील यांचे अनुभव मोलाचे ठरले। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत राज्यामध्ये जमीन क्षारपड मुक्तीच्या संदर्भात काम केलं जाणार आहे। यामध्ये शासनाचे 80% आणि शेतकऱ्याची 20% रक्कम या आधारावर होणारे काम याची माहिती अधिकारी इंजिनियर यांना व्हावी यासाठी 5 दिवसाचं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये गणपतराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते। श्री दत्त पॅटर्नमध्ये पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे 10,000 एकरामध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून केलेलं यशस्वीरित्या काम आणि सुमारे 4,000 एकरावरती पिकांचे येत असलेले उत्पादन जमीन क्षारपड मुक्तीसाठी गावातील शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन करून केलेल्या कामाचं यश, त्याचे फायदे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत 11,46,00,000 अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न, आगामी काळात क्षारपड मुक्तीचे काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणाऱ्या आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा, दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते, सेंद्रिय कर्बवाढीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर आपल्या अनुभवाच्या आधारे गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा घेऊन सविस्तर माहिती दिली। त्याचबरोबर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण केले। यावेळी राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल हरियाणाचे डायरेक्टर डॉक्टर RK यादव, डॉक्टर बुंदेला यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, कीर्तिवर्धन मर्जे आदी मान्यवर उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी।